किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. स्थिर बैठक. खांदे कोपरं अगदी रिलॅक्स. हनुवटी जमिनीला समांतर. नकळत आपली मान वर किंवा पुढे जाते, झुकली जाते. तर आपल्याला हनुवटी जमिनीला समांतर ठेवायची आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा अगदी शांत आहे. करूया श्वसन मार्ग शुद्धी. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे दोन्ही नाकपुड्यांनी आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स द्यायचे. आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. 20 ते 25 आवर्तन आपण करणार आहोत. दोन्ही नाकपुड्यांनी एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचे. ज्याला सर्दी झाली असेल, डोकं दुखत असेल, नाक चोरलं असेल, त्यांनी कपालभाती ही कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी पुन्हा एकदा आपला आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. साधी बैठक घातलेली आहे आपण. दोन्ही हात गुडघ्यांवरती आहे. पाठकणा मान सरळ आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. खांदे कोपरं अगदी शिथिल. पुढील 1 तास हा आपण आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणार आहोत. ही भावना आपल्या मनामध्ये. आणि कपालभाती या क्रियेला सुरुवात करण्याआधी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स द्यायचे आहे. एक हलकासा झटका द्यायचा आहे. 20 ते 25 आवर्तन आपण आपल्या क्षमतेने करणार आहोत. सुरुवात करायची आहे कपालभातीला. कृती थांबवायची. कपालभातीनंतर आपल्या श्वसन मार्गात जो काही बदल झाला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. दोन्ही हात गुडघ्यांवर. तळवे आपले सिलिंगच्या दिशेने आहे. पाठकणा मान सरळ आहे. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी 3 ओंकार करून घेऊया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना उच्चार ओ. दुसरा उच्चार करण्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. शेवटचा उच्चार करण्याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. काही क्षण शांत, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. आपलं मन अजून प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करूया.
दोन्ही हात जोडून घ्यायचे आहे आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. जोडलेले हात सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपल्या डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. अगदी सावकाश आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. आपापल्या क्षमतेने संपूर्ण लीन भाव भक्तिभाव नतमस्तक आपल्या आद्य देवतेसमोर संपूर्ण शरणागत भाव. श्वास घेत घेत हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं आहे. अगदी सावकाश. दोन्ही हात क्रमाक्रमाने पुन्हा छातीपाशी येतील नमस्कार स्थितीमध्येच. दोन्ही हातांच्या तळव्यांचे स्पर्शन करायचं आहे. हस्तमंथन आणि नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम. खूप खूप धन्यवाद आणि शुभ सकाळ सगळ्यांना. आवाज माझा बरोबर आहे? तर काल आपण बैठक स्थितीमधले सूक्ष्म व्यायाम पाहिले. त्याचबरोबर आपण शयन स्थितीमध्ये कुठले लुजनिंग करू शकतो हे पाहिले. तर आज आपण दंड स्थितीमध्ये आपल्याला काय करता येईल जे डेली यूज मध्ये आपण ते सहज करू शकतो ते आपण बघणार आहोत. आणि पोटावर पडून आपण एक साधी एक्सरसाइज ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी आपण ही एक एक्सरसाइज घेणार आहोत. तर आता सगळ्यांनी दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. जर कोणी आता कॉर्ड लावले असतील म्हणजे जे ज्यांचे असे वायर असेल तर त्यांनी आधी बाजूला काढून ठेवा कॉर्ड. आधी आपण फक्त साधना करणार आहोत. मग प्राणायाम आणि त्याच्यानंतर आपण ज्योतिर्त्राटक करणार आहोत. तेव्हा मात्र तुम्ही कॉर्डचा वापर करू शकता. आता जर तुम्ही ते घेतलेत तर तुम्हाला आसन करताना थोडस अडचण येईल. सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे. दंड स्थितीमध्ये यायचं. मी प्रत्येकाला दिसते व्यवस्थित? दोन्ही पायांमध्ये अंतर. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम हे शिकलोय बरोबर. तर त्यातली जी विश्राम स्थिती आहे दोन्ही पायांमध्ये अंतर एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची. तर ही झाली आपली दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती. कुठलंही आसन करताना किंवा आपण कुठलीही लुजनिंग एक्सरसाइज जेव्हा आपण करतो तेव्हा आधी आपल्याला स्वतः स्थिर असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण जी काही सुरुवात करणार आहोत ती करायची. मग सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. तर सुरुवातीला आपण फक्त चालणार आहोत. तिथल्या तिथे आपल्याला चालायचं. हे जेव्हा आपण चालणं करतो तेव्हा आपला एक हात पुढे असेल. समजा आपला उजवा हात पुढे तर डावा पाय हा मागे असेल. या उजवा हात पुढे आहे डावा पाय मागे. इंजिन चाल आपल्याला करायची. ठीक आहे सुरुवात करूया. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 बरोबर. या प्रकारे आपल्याला करायची. त्याच्यानंतर आता हात जे आहे ते आता आपले हात छातीजवळ ठेवायचे. हाताच्या मुठी वळवायच्या आहेत आणि आपले हात जे आहेत हे छातीजवळ. आता पुन्हा आपल्या पायाची जी मुवमेंट आहे ती तशीच चालू ठेवायची. आपण जे करतोय पाय खाली वर तसेच चालू ठेवायचे. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं. थोडेसे आता हात पुढे मागे करायला सुरुवात करायची. जसं आपण जॉगिंगला करतो ना त्याप्रमाणे थोडस करायला सुरुवात करायची. थोडेसे आता हाताची एक्सरसाइज करायची. पायांची मुवमेंट तशीच चालू ठेवायची आणि आता हात थोडेसे लांब न्यायचे. खांद्यातून पसरवायचे. थोडेसे खालीवर करायचे. हात पायाची मुवमेंट आपली चालूच आहे. नंतर थोडेसे वर हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आणि हात थोडेसे वर. बरोबर. पाय मात्र आपले चालूच आहेत. आपण हळूहळू हाताची मुवमेंट करतोय.
त्याच्यानंतर हात डोक्याच्या दिशेने वर, तसेच सरळ अशी सरळ ठेवायची, कुठेही हालचाल नाही करायची, हात डोक्याच्या दिशेने वर आहे. हा बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. पायाची आपली मुवमेंट चालूच आहे. हळूहळू हात खाली, पुन्हा हाताच्या मुठी वाढवायच्या आणि थोडासा पायाचा स्पीड वाढवायचा. आता जॉगिंग करायची, जॉगिंग करायची, तिथल्या तिथे जॉगिंग स्पॉट जॉगिंग करतो आपण. हा, तिथल्या तिथे जॉगिंग. बरोबर. आता टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा जॉगिंग करताना. थोडेसे पाय वरती घेऊन यायचे. बरोबर. आणि मग हळूहळू पुन्हा स्पीड कमी 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 आणि एकदम रिलॅक्स रिलॅक्स. आता इथे आपली श्वासाची गती वाढते जेव्हा आपण ह्या खूप साऱ्या मुवमेंट करतो. तर ती आपल्याला गती कंट्रोल मध्ये कशी आणायची? कमरेतनं पुढे झुकायचं, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे पूर्णपणे सोडून द्यायचा. नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि जसं आपण फुंकर मारतो त्याप्रमाणे तो पूर्ण श्वास सोडून द्यायचा. बरं, आता हा श्वास सोडताना थोडीशी मान जी आहे ही पुढे झुकवायची आणि पुन्हा नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि जेव्हा आपण फुंकर मारतो ती फुंकर आपल्या पावलापर्यंत गेली पाहिजे अशी ती जोरात फुंकर मारायची. आणि हळूहळू कमरेतनं सरळ. एकदा आपली श्वासाची गती पुन्हा नॉर्मलला आली की मग पुढची कृती करायला सुरुवात करायची. आता आपण थोडेसे हाताचे रोटेशन करणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. उजवा हात जो आहे त्याची हाताची मूठ पळून द्यायची. सुरुवातीला तो आपल्या शरीराच्या जवळ असेल आणि श्वास घेत उजवा हात हळूहळू पुढे घेऊन जायचा. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. एक, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. दोन, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. तीन, विरुद्ध बाजूने कृती करायची. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. तीन, हाताची मूठ सोडून द्यायची. तीच कृती डाव्या हाताने. डाव्या हाताची मूठ वळून द्यायची आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून द्यायचं. पाठ कणा आपला सरळ असेल आणि आता हळूहळू श्वास घे, डावा हात पुढे, श्वास सोडत मागे. एक, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. दोन, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. तीन, अगदी सावकाश मुवमेंट करायची. पुन्हा हात आपल्या शरीराच्या जवळ आले आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. तीन, हाताची मूठ सोडून द्यायची. पुन्हा आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आणि एकदा उजवा पाय आपल्याला जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जायचा आणि मध्यभागी राहायचा. उजवीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी. हे करत असताना जर आपल्याला बॅलन्स जातोय असं वाटतोय हात कमरेवर ठेवून सुद्धा, तर एका भिंतीचा आधार घ्यायचा किंवा सोफा, कपाट याचा आधार घेऊन तुम्ही ही कृती करू शकता. पुन्हा डाव्या बाजूने श्वास घेत जास्तीत जास्त पाय लांब करायचा. श्वास सोडत मध्यम, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यम, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यम. बरोबर. आणि आता एक साधी कृती, उठाबशा. आपण शाळेमध्ये उठाबशा काढल्यात बरोबर. आता कोणी काढत नाही. आता मुलं, टीचर घाबरतात किंवा पॅरेंट्स लगेच कंप्लेंट करतात जर मुलांना शिक्षा केली तर. पण ही जी उठाबशांची जी कृती आहे ही अतिशय लाभदायक आहे. बघा, आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्या सगळ्यांचा जो संबंध आहे, कनेक्शन आहे, तो आपल्या ब्रेनशी असतो. जेव्हा आपण आपले कान पकडतो तेव्हा आपोआप आपला ब्रेन ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते आणि आपण जेव्हा उठाबशा काढतो तेव्हा आपला पाठकाळ सुद्धा चांगला राहतो. तर ह्या कशा करायच्या? सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. एकदम इझी एक्सरसाइज आहे ह्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. उजव्या हाताने डावा कान पकडायचा, डाव्या हाताने उजवा कान पकडायचा. आता ही जी कृती आहे ही आपण थोडीशी श्वासाशी आधारित करणार आहोत. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करायची. पाठ कणा आपला सरळ असेल, मान मध्यभागी आहे आणि आता एक श्वास भरून घ्या
श्वास सोडत सोडत खाली बसायचंय. थोडासा सीटचा भाग मागे ढकलायचा, थोडासा सीटचा भाग मागे ढकलायचा आणि श्वास सोडत सोडत पूर्णपणे खाली बसायचं आणि श्वास घेत श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. बघा गुडघ्यांची इथे सुद्धा हालचाल होते, त्याकडे लक्ष द्या. श्वास घेत सोडत खाली, श्वास घेत वर. आता थोडस स्पीड वाढूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. दोन्ही हातांच्या ज्या स्थिती घेतली ती सोडून द्यायची. पुन्हा एकदा विश्रांती. आणि आपण एक कटी चक्रासन करू शकतो. आपल्या कमरेचे जे साईडचे थोडासा बल्कीनेस आहे तो थोडासा वाढलेला असतो, तर तो कमी करण्यासाठी आपण हे कटी चक्रासन हे सुद्धा एक युजनिंग आहे ते करू शकतो. सोपं आहे. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. हा डावा जो हात आहे हा समोरून उजव्या खांद्यावर येतो, उजवा हात मागून डाव्या कमरेच्या इथे येतो. आणि आता सावकाश उजव्या बाजूने मागे वळायचं आहे आणि डाव्या पायाची टाच बदलायची. पूर्णपणे पोटाच्या इथे कमरेच्या इथे ट्विस्ट येतो, पीळ येतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन आपण ही कृती करतोय तेव्हा आपल्याला सहज डाव्या पायाची टाच दिसते. पुन्हा मध्यभागी दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ. आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर करेल, डावा हात मागून उजव्या कमरेच्या खांद्यावर समोर आणि डावा हात मागे उजव्या कमरेच्या. आता डाव्या दिशेने मागे वळायचंय आणि मागून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. दोन्हीही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. कमरेच्या इथे पाठकण्याला पोटाच्या इथे जो ट्विस्ट येतो पीळ येतो त्याकडे लक्ष द्यायचं आणि सावकाश पुन्हा मध्यभागी. ही कृती आधी सावकाश करायची, पुन्हा हात खांद्यातनं सरळ करायची आणि थोडस स्पीड वाढवायचा, थोडीशी डायनॅमिक करायची. सुरुवात करूया. 1 2. आता डायनॅमिक करताना हात थोडेसे स्विंग करायचे, म्हणजे थोडेसे हवेमध्ये ते हात पसरवून आणि मग कृती करायची. 4 5 6 7 8 9 10 आणि हात खाली. थोडा वेळ विश्रांती. त्या सगळ्या लुजनिंग झाल्यानंतर आज आपण एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून मी तुम्हाला सूर्यनमस्कार दाखवते. नेहमीच्या वर्गामध्ये मी सूर्यनमस्कार लवकर घेत नाही, 2 आठवड्यानंतर घेते. पण आज तुम्हाला म्हणून मी एक सूर्यनमस्कार दाखवते. आधी आपण एक कसा करू शकतो आणि मग आपण 2-3 सूर्यनमस्कार एकत्रित करूया. सगळ्यांनी आधी सूर्यनमस्कार बघून घ्या कसे केले जातात, कारण की आपला मेन जो आपला हा वर्ग आहे हा प्राणायाम आणि मेडिटेशन वरती आधारित आहे. म्हणजे जर प्राणायाम आणि मेडिटेशन आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर आपल्याला थोडीशी शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे, कारण की योग साधनेचा जो प्रवास आहे हा शरीराकडून मनाकडे होणारा प्रवास आहे. थोडस आपण शरीराला कसरत दिली, थोडस मन आपलं हळूहळू आपल्या श्वासाकडे केंद्रित व्हायला सुरुवात होते आणि मग अजून तो जे मेडिटेशन आहे हे अजून चांगलं होतं, ते चांगलं होण्यास मदत होते. त्यामुळे एक सूर्यनमस्कार मी तुम्हाला दाखवते. पहिला आधी एक बघून घ्या कसा केला जातो, कृती लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करू. सूर्यनमस्कार करताना ज्यांना आता सध्या कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटासंबंधी, तर त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. ज्यांना मानदुखी आहे, म्हणजे सेव्हरल जास्त प्रमाणामध्ये स्पॉन्डिलिसिस आहे कुठल्याही प्रकारचा, सर्वायकल असू दे किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस असू दे, त्यांनी सुद्धा सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. ज्यांना ऑलरेडी मानेची किंवा पाठीची दुखणी आहे त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे, कारण की आज आपण डायरेक्ट सुरुवात करतोय, आपला पूर्वाभ्यास कुठलाही नाहीये. त्यामुळे हे थोडंसं कॉन्ट्राइंडिक्शन पाळून घ्या. आणि आता एक सूर्यनमस्कार मी तुम्हाला दाखवते कसा केला जातो. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभा राहायचं, दोन्ही पाय जोडलेले. सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 आसनांचा समावेश होतो. जर आपण डेली 2 किंवा 3 सूर्यनमस्कार घातले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य येत नाही. हे दारिद्र्य
संपत्ती किंवा कुठल्याही पैशांच्या स्वरूपातलं नसून ते आपल्या आरोग्याच्या संबंधी आहे. अवर हेल्थ इज अवर वेल्थ हे आपण शाळेमध्ये शिकलोय. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण कुठल्याही संकट असेल किंवा कुठलीही परिस्थिती असेल आपण हसतमुखाने त्याला सामोरे जाऊ शकतो. म्हणून हा सूर्यनमस्कार तुमच्यासाठी मी दाखवते एक आणि बघून द्या कसा केला जातो. मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. एकूण 12 आसनांचा समावेश होतो सूर्यनमस्कारामध्ये. जे आमचे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे ते माझ्याबरोबर करू शकतात, पण जे नवीन साधक आहेत त्यांनी आधी बघून घ्या कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एक नमस्कार स्थिती, दोन्ही हात जोडून घ्यायचे. दोन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, थोडासा बॅकवर्ड वेट. तीन, दोन्ही हात खाली, थोडासा सीटचा भाग आपण मागे ढकलतोय. दोन्ही हात पावलांच्या शेजारी नेण्याचा प्रयत्न करायचा. तीन. आता ह्याला नावं सुद्धा आहेत, पण मी जर नावं तुम्हाला सांगितलं तर परत कन्फ्युजन होईल, म्हणून फक्त आकडे सांगतेय. 3, 4. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय मागे न्यायचा आहे. 4, उजवा पाय मागे. 5, डावा पाय मागे. 6, 6 जो आपण करतो हा आहे अष्टांग नमस्कार. आपण देवाला समजा मंदिरामध्ये गेलो आणि पूर्ण आपण साष्टांग दंडवत घालतो बरोबर देवाला, तर तीच ही कृती आहे. आपल्याला साष्टांग नमस्कार करायचा. 7, 8, 9, उजवा पाय पुढे. 10, 11 आणि 12. आता हा जो सूर्यनमस्कार झाला हा अर्धा सूर्यनमस्कार झाला. आपण उजवा पाय पुढे आणि मागे नेला बरोबर. आणि जेव्हा आपण डाव्या पायाने सुद्धा आपण ही कृती करू तेव्हा आपला एक सूर्यनमस्कार पूर्ण होतो. तर कृती मे बी सगळ्यांच्या लक्षात आली असेल, तशी सोपी आहे. तर आता आपण सुरुवात करूया. सगळ्यांनी उठायचं आहे आणि मॅटच्या थोडंसं पुढे येऊन उभं राहायचं. समजलं नसेल तर माझा डेमो चालूच आहे, तुम्ही तेही बघू शकता. दोन्ही पाय जुळलेले. कुठलाही आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा प्रथम आपल्या त्या शक्तीपुढे किंवा त्या देवतेपुढे आपल्याला थोडंसं लीन भाव, भक्तिभाव दाखवायचा असतो किंवा मनाने तो एक प्रकट करायचा असतो. त्यासाठी आपण गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. सूर्य ही ऊर्जेची देवता आहे. आपल्याला संपूर्ण दिवसाची ऊर्जा टिकून ठेवण्याचं काम, प्राणशक्ती देण्याचं काम सूर्य देवता करते. म्हणून तिला वंदन करण्यासाठी आपण गायत्री मंत्र बोलूया एकत्रित. दोन्ही हात जोडलेले आहेत आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सूर्य देवतेला मनोमन वंदन, प्राणशक्तीला आपल्या वंदन. ओम सूर्याय नमः. सुरुवात करूया. एक, दोन्ही हात जोडलेले आहेत. जोडलेले हात आपल्या छातीपाशी आहेत. 2, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. 3, दोन्ही हात खाली कमरेतनं पुढे सुकायचे आहे. 4, उजवा पाय मागे, नजर आपली समोर असेल. 5, डावा पाय मागे. आता नजर आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे नेण्याचा प्रयत्न करा. 6, अष्टांग नमस्कार आपल्याला करायचा आहे. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. 2, आपले गुडघे, कवड्याचा भाग, 2 हाताचे तळवे, छातीचा भाग आणि कपाळ किंवा आपली खांदोळी जमिनीवर आहे. साष्टांग नमस्कार. आपली 8 अंग जमिनीवर आहे. 5, आपल्या हातातनं सरळ व्हायचं आहे बरोबर. 6, सॉरी 8, पुन्हा नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9, उजवा पाय पुढे घ्यायचा. 10, डावा पाय पुढे. 11, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि 12, पुन्हा नमस्कार स्थिती.
सुरुवात करूया. पुन्हा पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत. ओम आदित्याय नमः. पुन्हा एक, दोन्ही हात जोडलेले आहेत. दोन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. तीन, दोन्ही हात खाली पावलांच्या शेजारी. कमरेतनं पुढे झुकायचं आहे. आपापल्या क्षमतेने हात जर पावलांपर्यंत जात नसतील काही हरकत नाहीये. चार, डावा पाय मागे न्यायचा आहे. बरोबर. पाच, उजवा पाय मागे न्यायचा, जसं आपण तोडगं होतो त्याप्रमाणे. सहा, सॉरी, पाच आपण उजवा पाय मागे नेलाय, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे आहे. आणि आता सहा, अष्टांग नमस्कार. सात, बरोबर. आठ, नऊ, डावा पाय पुढे. दहा, उजवा पाय पुढे. अकरा, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि 12, पुन्हा नमस्कार. अजून दोन करून घेऊया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. ओम मित्राय नमः. एक, नमस्कार स्थिती आहे. दोन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. तीन, दोन्ही हात पावलांच्या शेजारी आणण्याचा प्रयत्न. चार, उजवा पाय मागे. पाच, डावा पाय मागे, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. सहा, अष्टांग नमस्कार. सात, आठ, नऊ, उजवा पाय पुढे. दहा, डावा पाय पुढे. अकरा, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि 12. आणि आता एक शेवटचा सूर्यनमस्कार. पुन्हा पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमो नमः. एक, दोन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. तीन, दोन्ही हात खाली, कमरेतनं पुढे झुकायचं आहे. चार, डावा पाय मागे. पाच, उजवा पाय मागे. सहा, अष्टांग नमस्कार. सात, आठ, नऊ, डावा पाय पुढे. दहा, उजवा पाय पुढे. अकरा, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि 12. सूर्यनमस्कार जेव्हा आपण घालतो तेव्हा सुद्धा आपली श्वासाची गती वाढते. तेव्हा पुन्हा मुख दोन्ही करून घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात गुडघ्यांच्या इथे ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने भराभर सोडायचा. या प्रकारे एक नी रोटेशन एक दाखवते. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सोपी पद्धत आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही पाय जोडायचे. दोन्ही हातांची जी कप आहे म्हणजे हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. जिथे गुडघ्यांच्या आपल्या वाट्या आहेत तिथे. हा, बरोबर. आणि आता पूर्णपणे आपल्या वाट्या ज्या आहेत ह्या आपल्या तळव्याने त्या कव्हर करायच्या. आणि एकदम उजवीकडे आणि मग डावीकडे असं गोलाकार फिरायचं. एक, नी रोटेशन. दोन, तीन, चार, पाच. आणि डावीकडून उजवीकडे विरुद्ध बाजू. एक, दोन, तीन, चार आणि 5. या प्रकारे ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय लाभदायक. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये जायचं. त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये, काल आपण शयन स्थितीमध्ये सूक्ष्म व्यायाम पाहिले. आज आपण एक पोटावर पडून आपण कुठली साधी कृती करू शकतो ते आपण बघूया.
आणि मग आपल्या प्राणायामाला सुरुवात करू. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये जा आणि त्यानंतर पोटावर पडून विश्रांती घ्या. सुरुवातीला पाठीवर पडून विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती आणि मग पोटावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, एका गालावर पडून विश्रांती, खांदे कोपरा अगदी रिलॅक्स. यात आता आपण एकदम साधी कृती करणार आहोत. दोन्ही पाय मागून जुळलेले, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात जे आहेत हे शरीराच्या जवळ आहेत. आता दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे आणि हाताची जी कोपरं आहे ती जमिनीवर येऊ दे आणि आपला चेहरा जो आहे हा आपल्या हाताच्या पंजा तळव्यांवरती पूर्णपणे. या प्रकारे आपल्याला एकदम रिलॅक्सपणे स्थिती घ्यायची. दोन्ही पाय मागून जुळलेले आहेत, आपला चेहरा दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये आहे, थोडस इकडे गुलाब होते या प्रकारे. आणि पूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने एकदम सैल सोडून आपल्या पोटाचा भाग, छातीचा भाग अगदी रिलॅक्स, दोन्ही पाय मागून जुळलेले आहेत. तर दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि एकदा उजवा पाय फोल्ड करायचा आणि मग डावा. हे अगदी सावकाश करायचा प्रयत्न करायचा. त्याचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न. ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे किंवा पायासंबंधी कुठलेही विकार आहेत किंवा कमरेच्या संबंधी कुठलेही विकार असतील तर त्यांच्यासाठी ही जी रुजणी आहे ती अतिशय उपचारात्मक आहे किंवा प्रतिबंधात्मक आहे. थोडस पायांमध्ये अंतर घेऊन ही कृती करायची. त्याच्यानंतर दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करायचे. त्याचा पुन्हा सीटला लावण्याचा प्रयत्न आणि सरळ फोल्ड, सरळ फोल्ड, सरळ फोल्ड, सरळ. असं आपापल्या क्षमतेने 5 ते 6 वेळेला तुम्ही रोज ही एक्सरसाइज करू शकता. पायाची दुखणी बरी होतात, कमरेची दुखणी बरी होतात. आणि मग हळूहळू थांबवताना पुन्हा दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्यायचे, कपाळ जमिनीवर, पुन्हा आपण पूर्वस्थितीला येतो आणि दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर आणि एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका दिशेला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. कधीही एक लक्षात घ्या, जेव्हा आपण शयन स्थितीमध्ये जातो किंवा रात्री झोपताना सुद्धा हळूहळू एका कुशीला वळायचं आणि मग झोपायचं आणि एका कुशीला वळूनच उठायचं. आपण जर शरीराला जोर देऊन जर कुठलीही कृती करायला गेलो तर तोच आपल्याला त्रास होतो. त्यामुळे ह्या थोड्याशा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या थोड्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा. आपण त्याकडेच दुर्लक्ष करतो. तर आता आपण सुरुवात करूया प्राणायामाला. त्यासाठी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधू मांडी. आता तुम्ही कॉड घालायला हरकत नाहीये, कारण की आता ह्याच्या पुढच्या सगळ्या कृती ज्या आहेत हे आपल्या बसूनच असणार आहेत. पद्मासन आपण काल बघितलेलं आहे कसं घालायचंय ते. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, थोडस पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा, म्हणजे पाठकणा आपला आपोआप सरळ होतो. दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रा, म्हणजे आपल्या दोन्ही हातांचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. पाठकणा सरळ, खांदे नकळत आपले थोडेसे असे पोक काढल्यासारखे होतात किंवा असे वरती जातात, तर ते आपल्याला जाणीवपूर्वक अगदी छान व्यवस्थित थोडेसे पसरवून ठेवायचे आहेत. हाताची कोपरे जी आहेत ती पुन्हा एकदा आपण थोडीशी अशी स्ट्रेट करतो, तर तसं न करता अगदी रिलॅक्स दोन्ही हातांची कोपरं थोडीशी शरीराच्या जवळ सरकवायची. चेहरा अगदी शांत, डोळे अलगद मिटलेले, एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. संपूर्ण शरीर तपासून पाहायचं आहे बंद डोळ्यांनी. आणि करणार आहोत
दीर्घ श्वसन ज्याप्रमाणे सूचना देते त्याप्रमाणे हळूहळू श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वसनासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट आपलं किंचितस बाहेर येईल. छातीचं आडव्या कक्षेत एक्सपान्शन होईल. खांदे कानाच्या दिशेला जातील. थोडस थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करायची आहे. आणि श्वास सोडताना हळूहळू आपलं पोट, छाती, खांदे पूर्ववत येतील. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो त्यावेळेला श्वास सोडण्याचा जो कालावधी आहे हा श्वास घेण्याच्या कालावधीपेक्षा दुप्पट असतो. कसं ते आता मी एक आवर्तन जे आहे हे आपण काउंटिंग करून करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यांनी स्थिती घेतलेली आहे. डोळे अलगद मिटलेले आहे. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4 5. थोडा वेळ थांबा. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करायची आहे. अगदी सावकाश. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायाम जेव्हा आपण करतो तेव्हा प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्यामुळे काउंटिंग मी फक्त आता तुम्हाला समजण्यासाठी केलं की आपल्याला दीर्घ श्वसन हा श्वास सोडताना दुप्पट वेगाने किंवा हळूहळू दुपटीने सोडायचा असतो. म्हणून हे काउंटिंग करून दाखवलं. बाकी जेव्हा तुम्ही रोजची साधना करता तेव्हा हे आपल्यालाच आपलं कळतं. प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी आहे हा वेगवेगळा असतो. प्राणायाम जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आधी दीर्घ श्वसनाची काही आवर्तनं करायची असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला प्राणायामाला सुरुवात करायची असते. किंवा तुम्ही कपालभातीही करू शकता. श्वसन मार्ग शुद्धी झाली, आपल्या नाकाच्या ज्या पोकळ्या आहेत, सायनसच्या जो भाग आहे तो आपण कपालभातीने मोकळा करतो आणि त्याचमुळे आपलं श्वसन जे आहे हे अजून परिणामकारक होतं. म्हणून प्राणायाम करण्याच्या आधी आपण कपालभाती किंवा दीर्घ श्वसनाची काही आवर्तनं करतो. तर आज आपण बघणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम करण्याच्या आधी आपल्याला हाताची जी आहे ही अंगुली मुद्रा घ्यायची असते. तर ही कशी असते ही मी तुम्हाला दाखवते. जे आमचे जुने साधक आहेत नेहमीचे त्यांना ह्या सगळ्या कृती माहिती आहेत. तुम्हाला मी दाखवते. उजव्या हाताची आपल्याला अंगुली मुद्रा करायची आहे आणि डावा हात जो आहे हा आपल्याला ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचा. अंगुली मुद्रा तुम्ही बघितली आहे. पहिलं जी 2 बोट आहेत आपलं पहिलं बोट आणि मधलं बोट ते फोल्ड केलं आणि ते अंगठ्याच्या मुळाशी ठेवलेले आहे आणि बाकीची जी 3 बोट आहेत अंगठा, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट हे ओपन आहे. ठीक आहे. लक्षात आले प्रत्येकाच्या अंगुली मुद्रा कशी केली आहे. तर आज आपण बघणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. हा बॅलन्सिंग प्राणायाम आहे जो तुम्ही रोज करू शकता. काल आपण बघितलं की आपली सूर्यनाडी आणि चंद्रनाडी कोणती. उजवी नाडी ही जी आहे ही सूर्यनाडी आहे. डावी नाडी जी आहे ही चंद्रनाडी आहे. त्यामुळे प्राणायामाला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपण सुरुवातीला डावी जी नाकपुडी आहे ती प्रथम ऍक्टिव्हेट करतो. ऑलरेडी आपल्यामध्ये खूप सारी ऊर्जा असते, खूप सारे विचार असतातच. तर ते कमी करण्यासाठी आपण सुरुवात जी आहे ही डाव्या नाकपुडीने करतो, चंद्रनाडीने करतो. तर अनुलोम विलोमचा प्राणायाम सुरुवात करूया. हाताची अंगुली मुद्रा आपण करायची उजव्या हाताची. डाव्या हाताची ध्यान मुद्रा. जेव्हा आपण अंगुली मुद्रा करतो आणि हात तो फोल्ड करतो, तो हात फोल्ड केल्यानंतर हाताचा जो कोपर आहे हा जमिनीला समांतर असावा. नकळत तो आपला हात वर जातो किंवा खाली जातो. तर तसं न करता हात आपला जमिनीला समांतर असेल. मानेचा एक लक्षात घ्या. मान सुद्धा आपण नकळत आपली अशी वर जाते. तर आपल्याला तसं न करता जाणीवपूर्वक ती मध्यभागी ठेवायची. हे अगदी सोप्या आणि साध्या कृती आहेत ज्या परिणामकारक आहेत. तर आता सुरुवात करूया. उजवी नाकपुडी बंद करा अंगठ्याच्या आधाराने.
डावीने आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आहे. बाकीची जी दोन बोट आहेत त्याच्याने डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीवर जो अंगठा आहे तो ओपन करायचा आहे, दाबून घ्यायचा आणि उजवीने घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्या. पुन्हा उजवीनेच एक श्वास भरून घ्या. अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. डावीने घेतलेला जो आपण श्वास आहे तो संपूर्णपणे सोडून द्या. हे झालं आपलं अनुलोम विलोमचं एक आवर्तन. प्राणायामामध्ये श्वास घेण्याच्या क्रियेला पूरक म्हटलं जातं. श्वास जेव्हा आपण भरून घेतो ते पूरक असतं आणि जेव्हा आपण श्वास सोडतो त्याला रेचक म्हणतो. ठीक आहे, श्वास घेण्याला पूरक, श्वास सोडण्याला रेचक. तर आता आता पुढची जी 3-4 आवर्तन आहेत तिथे मी पूरक आणि रेचक ही संज्ञा वापरणार आहे. श्वास घेताना पूरक, श्वास सोडताना रेचक. ठीक आहे, सुरुवात करूया. अंगुली मुद्रा आपण घेतलीये. अजून 3 आवर्तन आपण करूया अनुलोम विलोम प्राणायामाची. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले आणि आता सुरुवात करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक एक श्वास भरून घ्या. डावी बंद. उजवीने संथ रेचक संपूर्ण श्वास सोडून द्या उजव्या नाकपुडीने. उजवीने पूरक, उजवीनेच एक श्वास भरून घ्यायचा आहे. उजवी बंद आणि डावीने रेचक संपूर्ण श्वास सोडून द्या. हे झालं एक आवर्तन. दुसरं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद. उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं दुसरं आवर्तन. आणि आता तिसरं शेवटचं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद. उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद. डावीने संथ रेचक. हात आपला गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि आता संपूर्ण बंद डोळ्यांनी आपल्या श्वसन मार्गातला जो झालेला बदल आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आता लक्षात आलं असेल की तुमची कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, उजवी नाडी की डावी नाडी. कदाचित सगळ्यांच्या दोन्हीही नाड्या ऍक्टिव्हेट असू शकतात. हे स्वतःच आपण स्वतःचं निरीक्षण करायचं आहे. आपल्या श्वसन मार्गाचं निरीक्षण करायचं आहे. 3 आवर्तन आपण भ्रामरी प्राणायामाची करणार आहोत. सगळ्यांनी स्थिती घेतलीये. काल आपण भ्रामरी प्राणायाम पाहिलाय. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना आपल्याला गुंजन करायचं आहे. हे गुंजन जे आहे हे ओंकारातल्या मकाराप्रमाणे असणार आहे. पाठकणा पुन्हा एकदा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, एक हलकस स्मित हास्य. भ्रामरीचं पहिलं आवर्तन करण्यासाठी खोलवर दीर्घ पूरक एक श्वास भरून घ्या. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन.
दुसरा वर्तन खोलवर दीर्घ पुरा, रेचक करताना दातावर दात आणि भ्रमर गुंजन. तिसरा वर्तन खोलवर दीर्घ पुरा, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत, मनातील विचारांची गती थोडी थोडी कमी होण्यास मदत होते. मन आपलं शांत होत आहे. हस्तमर्दन करूया. दोन्ही तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडायचे. आणि आता आपण करूया ज्योतिर्त्राटक. ही एक शुद्धी क्रिया सुद्धा आहे आणि हा एक ध्यानाचा सुद्धा प्रकार आहे. तर काल मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक मेणबत्ती समोर घ्या आणि घरातले दिवे, फॅन हे बंद करून ठेवा. तुम्ही शक्यतो कॉर्डचा वापर करा, म्हणजे सूचना तुमच्या एकदम व्यवस्थित कळतील. एखादा छोटा टेबल किंवा टिपॉयवर तुम्ही मेणबत्ती ठेवू शकता आणि तुम्हाला ही मेणबत्ती जी आहे ही तुमच्या नजरेच्या एका टप्प्यामध्ये आली पाहिजे. या प्रकारे तुम्हाला ती मेणबत्ती ठेवायची आहे आणि तुमच्यापासून ती 1.5 ते 2 फुटापर्यंत लांब असेल मेणबत्तीची ज्योत. याप्रमाणे आपल्याला ती मेणबत्ती ठेवायची आहे. तर मी माझा व्हिडिओ बंद करते. फक्त सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आता आजूबाजूला इथे कुठेही न बघता फक्त सूचनेकडे लक्ष. तोपर्यंत तुम्ही मेणबत्ती घेऊन या. तिथे ती माचीसने लावा. एखादं नॅपकिन पण जर तुम्हाला जवळ ठेवता आलं तर तुम्ही ठेवू शकता. कारण की जेव्हा आपण ही त्राटक जी आहे शुद्धी क्रिया, ही डोळ्यांची शुद्धी क्रिया आहे. डोळ्यांतून पाणी येऊ शकतं. त्यामुळे एखादं छोटस नॅपकिन जवळ असला तरी चालेल, नसला तरी चालेल, असं काही नियम नाहीये. आता ज्यांना ऑलरेडी चष्मा आहे किंवा डोळ्यांचे विकार आहेत त्यांनी ही कृती करताना थोडीशी काळजी घ्या किंवा जास्त अट्टाहास न करता अगदी सावकाश आपल्याला म्हणजे आपल्या क्षमतेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सगळेजण मेणबत्तीचं ठेवून घ्या. तोपर्यंत मी तुम्हाला ह्याचं महत्व किंवा हे त्राटक आपण का करतो हे मी सांगते. तोपर्यंत तुम्ही तुमची ऍडजस्टमेंट करून घ्या आणि एकीकडे ऐका सुद्धा मी काय बोलते. तर त्राटक हा जो शुद्धी क्रियांमधला एक प्रकार आहे. आपल्याला योग ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या शुद्धी क्रिया सांगितलेल्या आहेत. तर त्यापैकी ज्या 6 शुद्धी क्रिया महत्वाच्या आहेत त्यातली त्राटक ही एक शुद्धी क्रिया ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. एकाग्रतेची गुरुकिल्ली म्हणून ह्या त्राटकाकडे पाहिलं जातं. आताच आपल्याला परिस्थिती माहिती आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे ताण आहेत, तणाव आहेत. तर हे दूर करण्यासाठी आपलं मन थोडंसं एकाग्र करण्यासाठी, चंचल असलेलं मन थोडंसं स्थिर करण्यासाठी आपण हे त्राटक जे आहे हे करत असतो. माणसाचं मन हे अस्थिर आहे. मनाच्या या चंचलतेला आणि आपले डोळे सुद्धा तेवढेच साथ देत असतात. पापण्याची सतत उघडझाप अविरतपणेच होत असते. नजर जर आपली स्थिर असेल तर कदाचित मन सुद्धा स्थिर होऊ शकतं. त्यासाठीच म्हणतात अटात त्रायते इति त्राटक. अटात त्रायते इति त्राटक.
भ्रमण करणाऱ्या मनाचे रक्षण म्हणजेच त्राटक. योगशास्त्रामध्ये नाडी शुद्धीसाठी काही शुद्धिक्रिया, जसं मी बोलले की षटकर्म सांगितलेले आहेत. तर ह्या शुद्धिक्रियांपैकी त्राटक ही एक शुद्धिक्रिया आहेच. आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. तर त्यातल्या ज्या प्रमुख नाड्या आहेत, गांधारी व हस्तीजीवा, या आपल्या डोळ्यांमध्ये आहेत. जेव्हा आपण त्राटक ही कृती करतो त्यावेळेला आपली नेत्रशुद्धी तर होतेच, पण त्याचबरोबर या नाड्यांची सुद्धा शुद्धी होते. हटप्रदीपिका या योग ग्रंथामध्ये या त्राटकासंबंधी एक श्लोक सांगितलेला आहे. निरीक्षेत्र निश्चल दृश्या सूक्ष्म लक्ष्यम समाहिता अश्रू संपात पर्यंत आचार्य त्राटकम स्मृत. निश्चल नजरेने समोर ठेवलेल्या सूक्ष्म लक्षाकडे अश्रू गळेपर्यंत पाहत राहणे यालाच आचार्य लोक त्राटक असं म्हणतात. त्राटक रोज तुम्ही करू शकता, म्हणजे आठवड्यातून एकदा तुम्ही करू शकता त्राटक. ह्या एक प्रश्न आला होता रोहिणी मॅडम. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सेशन संपताना सांगेन. आपण हा श्लोक बघितला. निश्चल नजरेने समोर ठेवलेल्या सूक्ष्म लक्षाकडे अश्रू गळेपर्यंत पाहत राहणे यालाच आचार्य त्राटक असे म्हणतात. तर या त्राटकाचे दोन प्रकार आहेत, समीप आणि सुदूर. या दोन प्रकारमध्ये सुद्धा दोन उपप्रकार पडतात, अंतरत्राटक आणि बहिर्त्राटक. आता जे आपण करत आहोत हे आहे समीप त्राटक. म्हणजे आपण एक लक्ष घेतलेलं आहे, ते आपण आपल्या शरीरापासून किंवा आपल्यापासून ते 1.5 ते 2-2.5 फुटापर्यंत लांब आहे. आता हे लक्ष कुठलंही असू शकतं. आज आपण मेणबत्तीची ज्योत घेतलेली आहे, तुम्ही एखादा तुपाचा दिवा घेऊ शकता, किंवा ओमची प्रतिमा, किंवा तुम्हाला जे इष्टदैवत जे तुमचं आहे त्याची प्रतिमा, ती प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे त्राटक करू शकता, जे समीप आहे, जे आपल्या डोळ्यांच्या समोर आहे. आणि सुदूर त्राटक, सुदूर त्राटक याच्यामध्ये तुम्ही कुठलीही लांबची गोष्ट, म्हणजे सूर्य असेल किंवा पौर्णिमेचा चंद्र असेल किंवा एखादं डोंगर असेल, एखादं झाड असेल जे तुमच्या नजरेपासून खूप लांब आहे, तर तुम्ही या एखाद्या गोष्टीकडे नजर स्थिर करून पाहण्याचा प्रयत्न करता किंवा आपलं मन थोडंसं एकाग्र करण्याचा प्रयत्न करता, त्याला सुदूर त्राटक म्हणतात. उगवता सूर्याचं जर आपल्याला त्राटक करायचं असेल तर सकाळची वेळ ही अतिशय उत्तम असते. जेव्हा नुकता सूर्य उगवत असतो त्यावेळची जी कोवळी किरण आहेत ती एकतर आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगली असतात, त्याच्यातून आपल्याला ड जीवनसत्व मिळतं, त्याचबरोबर एक चांगली ऊर्जा मिळते, प्राणशक्ती मिळते. त्यामुळे सकाळची वेळ ही सूर्य त्राटकासाठी अतिशय उपयुक्त किंवा लाभदायक मानली जाते. जसा जसा सूर्य वरती येतो तशी तशी त्याची किरण प्रखर होतात, त्यामुळे सकाळी पहाटेच्या वेळेला तुम्ही सूर्य त्राटक हे करू शकता. तर आता सगळ्यांनी स्थिती घेतलेली आहे. आपण आता आपल्या साधनेला सुरुवात करणार आहोत. या त्राटकाचे लाभ पण खूप छान आहेत. आपले डोळ्यांचे विकार तर दूर होतातच, पण त्याचबरोबर आपला आळस जातो. एखाद्याला निद्रानाशाचा त्रास असेल, रात्री झोप लागत नसेल, तर तो निद्रानाशाचा त्रास कमी होतो. मनाची चंचलता कमी होऊन मन एकाग्र तर होतच, त्याचबरोबर आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं. लहान मुलांना जर तुम्ही हे करायला सांगितलं, विद्यार्थ्यांना करायला सांगितलं, तर त्यांची स्मरणशक्ती वाढते, त्यांना परीक्षेमध्ये चांगले यश संपादन करता येतं. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला सुरुवात करतो तर त्यामध्ये नित्य नियमितता सुद्धा हवी आहे. आपण रोज जर आपण ही गोष्ट केली तर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. आपण आता सुरुवात करूया आपल्या साधनेला. सुखावह बैठक घ्यायची आहे. कोणतीही स्थिर बैठक. पुढची 5 ते 10 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये थांबायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जी स्थिती योग्य वाटेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. साधी बैठक घातली तरी हरकत नाहीये. पद्मासन, अर्ध पद्मासन, जे तुम्हाला सहज आणि सुखकारक वाटेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. जर कोणी खुर्चीवर बसला असेल तरीही चालेल. पाठ करण्याचा समजा आजार असेल, विकार असेल, तर थोडस एखाद्या उशीचा आधार घ्या आणि उशीच्या आधाराने बसा, काही हरकत नाहीये. तुम्हाला जे स्थिर वाटेल किंवा जे सोयीचं वाटेल त्या सोयीमध्ये तुम्ही बैठक घ्या.
पाठ कणा मात्र आपला सरळ हवाय. मान आपली मध्यभागी आहे. दोन्ही हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने, आकाशाच्या दिशेने. दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भोवताली किंवा भोवतालच्या वातावरणामध्ये जो काही आवाज येतोय, आजूबाजूने जो काही आवाज येतोय, तो सहज आपल्या कानावर पडतोय. त्या आवाजाकडे किंवा तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू. सकाळची वेळ आहे, शुद्ध हवा आहे, प्रसन्न वातावरण आहे आणि प्रसन्न मन सुद्धा आहे. आजूबाजूने जे काही आवाज येत आहेत, जे सहज आपल्या कानावर पडत आहेत, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. चेहरा अगदी शांत आहे. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच पुन्हा एकदा देह धारणा. बंद डोळ्यांनी आपण आपला संपूर्ण आकृतिबंध तपासून पाहत आहोत. एक स्कॅनिंग करत आहोत. जिथे कुठे ताण वाटतोय, आपण जी बैठक घातली आहे त्याच्यामध्ये, तो शरीराचा भाग मनानेच शिथिल करून घ्यायचा आहे. बॉडी अवेअरनेस, पोश्चर अवेअरनेस, देह धारणा. योग साधनेचा प्रवास हा शरीराकडून मनाकडे होत असतो. म्हणूनच आधी आपण शारीरिक पातळीवर स्थिर राहू. मनामध्ये जे काही विचार चालू आहे, भूत, भविष्य, वर्तमान, ही साखळी न तोडता ते तसे चालू होते. जाणीव मात्र आपल्याला आपल्या श्वासाची ठेवायची. मनातील विचार येतील जातील त्याकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचं. आपलं लक्ष हे फक्त आता आपल्या श्वासाकडे आहे. आपण आता करतोय प्राणधारण. श्वासाची गती आपली तपासून पाहायची आहे. श्वासाबरोबर होणारी आपली पोटाची हालचाल त्याकडेही लक्ष द्यायचं आहे. चले वातम चलम चित्तम. ज्याप्रमाणे वारा वाहत असतो त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा वाहत असत. आता माझ्यासोबत एक दीर्घ भरपूर श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. तोंड उघडून घेतलेला श्वास तोंडावाटे संपूर्णपणे सोडून द्या. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. तोंडावाटे घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्या. रिलॅक्स. सोडलेल्या श्वासाबद्दल आपण आपली नकारात्मकताही सोडून दिलेली आहे. पुन्हा एकदा जाणीव आपल्या शरीराकडे. क्रमाक्रमाने शरीराचा प्रत्येक भाग आपण शिथिल करूया. दोन्हीही पाय, पायांची बोट, टाच, पोटऱ्या, गुडघा, मांडी, शरीराचा मधला भाग, उदर, उर, आपला पाठकणा जो सरळ आहे, आपल्या दोन्ही हातांची कोपरं, खांदे शिथिल, मान आपली मध्यभागी. जाणीव चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती आणि एक मकार लांबवलेला
ओंकार करून घेऊया. या स्मित हास्यानेच एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना ओंकार. दोन्ही हातांचे तळवे जे आकाशाच्या दिशेने आहेत त्या हातांची आता ज्ञानमुद्रा करायची आहे. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. त्या स्पर्शामध्ये थोडासा दाब निर्माण करायचा आहे, किंचितसा दाब. आणि तिथून जे काही ठोके जाणवत असतील, जी काही स्पंदन जाणवत आहे त्या स्पंदनांकडे आपलं मन घेऊन जायचं आहे. तिकडे ते थोडस एकरूप करण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. इथून ज्या नाड्यांचा जो प्रवाह जो चालू आहे त्याचा संबंध थेट आपल्या हृदयाशी आहे, म्हणून याला प्राणस्पंदन म्हणतात. सावकाश डोळे उघडायचे आहे आणि समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहायचं आहे. आपले शरीर अगदी शिथिल आहे, पाठकणा मान सरळ आहे. पुन्हा एकदा आपला पोश्चर तपासून बघायचा आहे. डोळे आपण अलगद उघडलेले आहेत आणि आपली नजर समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे आहे. स्थूल स्तरावरती आपण या मेणबत्तीचं निरीक्षण करत आहोत. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असेल तर काही हरकत नाहीये, होऊ दे. पण आपण मात्र रिलॅक्स आहोत. स्थूल स्वरूपामध्ये आपण ह्या ज्योतीकडे पाहत आहोत. आपण ज्या स्टँडवर ही ज्योती ठेवली आहे तो स्टँड, त्या मेणबत्तीचा रंग, ती कशी आहे, तिचा आकार कसा आहे, आपण ते सगळं जे स्थूल स्वरूपातलं जे निरीक्षण आहे ते आपण डोळे उघडे ठेवून करत आहोत. एकटक नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये कुठलेही विचार येत असतील, येऊ दे, काही हरकत नाही. पण आपल्याला त्या विचारांकडे लक्ष नाही द्यायचं. आपण डोळे उघडे ठेवून फक्त या मेणबत्तीकडे पाहतो. डोळ्यांमध्ये ताण वाटत असेल किंवा डोळ्यांमध्ये पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे बंद करून घ्यायचे आहे. काही क्षण शांत. स्थूल असतं ते आपलं शरीर आणि सूक्ष्म असतं ते आपलं मन. मेणबत्तीची जी वात आहे ते आपलं शरीर आहे, जे स्थूल आहे. आणि जी ज्योत आहे जी सतत वाऱ्याप्रमाणे हेलकावत आहे, वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ती हलत आहे, ते आपलं मन आहे, जे सतत अस्थिर असतं, चंचल असतं. प्राणस्पंदनांची जाणीव, आपण जी ज्ञानमुद्रा केली त्याकडे आपलं लक्ष पुन्हा एकदा केंद्रित करून घ्यायचं आहे. विचारांची शृंखला चालूच आहे. फक्त आपल्याला आपलं शरीर आणि मन शिथिल करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. डोळ्यांमधून पाणी आलं असेल तर ते हाताने पुसून घ्या, काही हरकत नाहीये. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचा अवयव अगदी शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आपण आता दुसऱ्या टप्प्यावर जातोय या त्राटकाच्या. सूक्ष्म स्तरावरती आपल्याला आता पुन्हा एकदा या ज्योतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यासाठी सावकाश डोळे उघडायचे आहेत. एकाग्र चित्ताने पुन्हा एकदा ज्योतीचं निरीक्षण करायला सुरुवात करा. आता आपल्याला अगदी सूक्ष्म स्तरावरती या ज्योतीचं निरीक्षण करायचं आहे. ज्योतीचा आकार, रंग, तिचं रूप, संपूर्ण तपशील मनामध्ये उघड्या नजरेने साठवून घेण्याचा प्रयत्न. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम्. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर आहे का?
आपण स्थिर नजरेने त्या संपूर्ण ज्योतीचा आकार, तिचा रंग जो काही दिसतोय आपल्याला, केशरी, पिवळसर रंग, संपूर्ण तपशील आपण एकटक नजरेने आपल्या मनामध्ये साठवून घेत आहोत. सावकाश डोळे बंद करून ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी, मनचक्षुने पाहण्याचा प्रयत्न करा. जे काही तुम्हाला तुमच्या आयब्रो सेंटर मध्ये, भूमध्यामध्ये जे काही दिसेल, एखादा ठिपका दिसेल किंवा वेगवेगळे आकार दिसतील, एका सेकंदासाठी ती ज्योत दिसेलही, ते पाहण्याचा प्रयत्न करा. अंतर्ज्योती बहिर्ज्योती, प्रत्येक ज्योती परात्परम, ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती, आत्मज्योती शिवोस्म्यहम. खूप छान आणि हलकं हलकं वाटतंय. आणि आता आपण पोहोचत आहोत आपल्या साधनेच्या तिसऱ्या आणि महत्वाच्या टप्प्याकडे. अतिसूक्ष्म स्तरावरती आता आपल्याला या ज्योतीचं निरीक्षण करायचं आहे. पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडायचे आहे आणि एकाग्र चित्ताने, स्थिर नजरेने पुन्हा एकदा ज्योतीचं निरीक्षण करायला सुरुवात करा. सावकाश डोळे उघडायचे आहे. ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेले प्रकाशाचे वलय, त्याचं निरीक्षण, त्या वलयाचा आकार गोलाकार आहे की अजून कोणता आहे, त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली ज्योती. आता हे आपलं मन आहे जे शांत झालेलं आहे. ज्योतीचा अग्रभाग, त्या टोकाचा बघा रंग तुम्हाला कसा दिसतोय, केशरी दिसतोय, पिवळसर दिसतोय. त्या ज्योतीच्या मधल्या भागाचा रंग, त्याचं निरीक्षण करा. तो तुम्हाला कसा दिसतोय, थोडासा फिकट पिवळसर दिसतोय का अजून कोणता दिसतोय, हे आपण आपल्या मनानेच निरीक्षण करा. आणि अगदी त्याच्या खाली जो भाग आहे त्याचा रंग बघा, ज्याच्यावरती ही ज्योत तेवत आहे, शांतपणे ही ज्योत अगदी तेवत आहे. त्याचा काळसर रंग, ज्योतीच्या अगदी तळाशी एकदम सूक्ष्म स्तरावरती बघा असलेला निळसर रंग, निळसर काळसर जो काही तुम्हाला रंग दिसतोय अगदी सूक्ष्म स्तरावरती, तो डोळ्यांमध्ये आपल्या साठवून घेण्याचा प्रयत्न करा. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. त्या ज्योतीची जी वात आहे ते आपलं शरीर आहे जे स्थूल आहे, आणि ज्या ज्योतीमध्ये ही पेटवलेली आहे, ही ज्योत आपण लावलेली आहे, ते आपलं मन आहे जे आता स्थिर झालेलं आहे, एकाग्र झालेलं आहे. एकाग्र चित्ताने, स्थिर नजरेने ज्योतीचं आपण निरीक्षण करतोय. अंतर्ज्योती बहिर्ज्योती, प्रत्येक ज्योती परात्परम, ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती, आत्मज्योती शिवोस्म्यहम. एक हलकस स्मित हास्य. आणि आता सावकाश डोळे बंद करून आपल्या भूमध्यामध्ये त्या ज्योतीची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्या मनचक्षुमध्ये जे काही आपल्याला दिसतंय, आपल्या भूमध्यामध्ये, आपल्या आयब्रो सेंटर मध्ये जे काही दिसतंय ते बघण्याचा प्रयत्न आणि त्याचा आनंद घेऊन, त्याचा अनुभव घेऊन एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. लक्ष श्वासाकडे, मंद लयबद्ध आपला श्वास सुरू आहे, त्या श्वासाची जाणीव.
अंतर्ज्योति बहिर्ज्योति प्रत्येक ज्योति परात्परम ज्योतिर्ज्योति स्वयं ज्योति आत्मज्योति शिवोस्म्यहम. खूप छान आणि खूप हलकं हलकं असं वाटतंय. विचारांची गती कमी झालेली आहे. मन शांत, प्रसन्न आणि भरपूर आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे. विचारांची गती जशी कमी होते तशी आपली श्वासाची गतीही संथ, मंद, लयबद्ध होते आणि त्याचा आता आपण अनुभव घेत आहोत. आपल्याला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. आपलं मन एकाग्र होण्याची क्षमता आपली वाढलेली आहे. प्रचंड इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविश्वास. श्वासाच्या गतीकडे लक्ष, श्वास घेताना होणारी पोटाची हालचाल त्याकडे लक्ष. आपल्या मनाला आपण एक संकल्प द्यायचा आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य हे मला नेहमीच उत्तम ठेवायचं आहे. औषध विरहित, व्याधी विरहित ठेवायचं आहे. आणि त्यासाठी मी रोज स्वतःसाठी 1 तास हा नियमित काढणार आहे. आणि मला जे काही जमेल ते यथाशक्ती ती साधना मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी ध्यान करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी एक प्रार्थना बोलते. मनामध्ये तुमच्या एक लीन भाव, एक भक्तिभाव असू दे. आपल्याला हा जो मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे त्या जन्माप्रती परमेश्वराने जे आपल्याला जो देह दिलेला आहे त्याचं रक्षण करणं हे आपल्या हातात आहे. आणि जे मन आहे त्याचंही रक्षण करणं हे आपल्या हातात आहे. आणि त्याची काळजी आपण घेत आहोत. पुन्हा एकदा आपण स्वतःला धन्यवाद देणार आहोत. आणि त्या ईश्वराप्रती, आपल्या इष्ट देवत, आपलं जे काही तुम्ही कोणाला मानताय त्याच्या पुढे नतमस्तक एक लीन भाव. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. सर्वेषां स्वस्ति भवतु. सर्वेषां शांति भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम शांति शांति शांति. सर्वांचे कल्याण हो. सर्वांना शांती प्राप्त हो. सर्वांचे वंशे पूर्ण हो. सर्वांचे मन अशी ईश्वराप्रती आपण प्रार्थना करत आहोत. हळूहळू या स्थितीतून आपल्याला बाहेर यायचं आहे. शांती वाटण्यासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति
शांती. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि एक साधनेला आपण समारोप करण्याआधी एक ओंकार करून घेऊया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना उच्चार ओ. हस्तमर्दन, नेत्रस्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी उघडे. हरिओम. तिथून सुरुवात, तिथे शेवट. हरिओम. खूप खूप धन्यवाद. आपला जरा वर्ग खूपच लागला. जेव्हा आपण ध्यान करतो त्यावेळेला थोडस लिंबिक होतं, पण खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. आणि तुम्हाला काही शंका किंवा काही विचारायचं आहे का? आपल्याला प्रश्न विचारला होता तुम्ही, त्राटक रोज. ऍक्च्युली आपण मेणबत्तीचं त्राटक जे आहे हे रोज नाही केलं तरी चालेल. तुम्ही नॉर्मल जरी आपल्या हातांची ज्ञानमुद्रा घेऊन बसलात या स्थितीमध्ये तरी पण, आणि थोडंसं श्वासाकडे लक्ष दिलं तर हे सुद्धा एक मेडिटेशन असतं. तर याच्याने सुद्धा तुमचं मन जे आहे हे आपोआप एक थोडंसं शांत व्हायला मदत होते, थोडंसं केंद्रित होतं. त्यामुळे तुम्ही या स्थितीमध्ये जरी रोज बसलात तरीही हरकत नाहीये. श्वासाची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. श्वासाकडे लक्ष असेल तर आपली विचारांची गती सुद्धा कमी होते. त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. मेणबत्तीचं त्राटक तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा करू शकता. पण ध्यान मात्र तुम्ही रोज करू शकता. झोपायला जायच्या आधी तुम्ही 2 मिनिटं त्या आपल्या अंतरावरती बसा, आपल्या हातांची ज्ञानमुद्रा घ्या, पाठकाणा मात्र सरळ ठेवा आणि जाणीव श्वासाकडे ठेवली तर आपोआप आपलं मन शांत व्हायला मदत होते. झोपही आपली चांगली होते. त्याचबरोबर आपण भ्रामरी प्राणायाम जो केला तो सुद्धा जर तुम्ही झोपण्याच्या आधी केला तर तुमचं मन पुन्हा एकदा शांत होतं, निद्रानाशाचा त्रास कमी होतो आणि आपली स्मरणशक्ती चांगली होते. कारण की जेव्हा आपण भ्रामरी करतो तेव्हा आपल्यामध्ये एक स्पंदन निर्माण होतात, व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ही आपल्या मेंदूपर्यंत थेट त्याचा संबंध येत असतो. त्यामुळे आपली स्मरणशक्ती चांगली होते, निद्रानाशाचा त्रास कमी होतो. जर कोणाला काही शंका असेल तर थांबूया, नाहीतर मीटिंग एंड करायला हरकत नाहीये. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि हॅव अ गुड डे टू ऑल. आमच्या जुन्या साधकांना सुद्धा खूप खूप धन्यवाद, ते आज इथे जॉईन झाले. खूप खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. मीटिंग एंड करू मी सगळ्यांसाठी. ऍक्च्युली ना रेकॉर्डिंग ह्याचं भेटणार नाहीये, कारण की मलाही माहिती नव्हतं. मी काल ग्रुपवरती मेसेज बघितला सरांचा की याचं रेकॉर्डिंग नाहीये. जर जुन्या साधकांना हे हवं असेल, म्हणजे आमचे जे आता नेहमीचे वर्ग चालू आहेत, तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी योग निद्रेचा अभ्यास घेऊ शकते. बाकी आपण त्राटक ही कृती तर आपण घेतोच प्रत्येक महिन्याच्या आपल्या शेवटच्या वर्गाला, आपली ही त्राटकचा आपण अभ्यास करतो. तर योग निद्रा हवी असेल तर आपण घेऊ शकतो. ठीक आहे, थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मीटिंग एंड करू. जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही माझा नंबर ग्रुपवरती आहे, जो आपल्या सगळ्यांचा योगाभ्यासचा जो आपला ग्रुप आहे त्याच्यावरती. जर कोणाला काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हॅव अ गुड डे टू ऑल.